तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग. तर आज आहे भावाचा उपवास. तर सकाळ सकाळ छान अशी देवपूजा करून घेतली. सकाळची देवपूजा आवरली ना तर मग निवांत कामाला टेन्शन नसतं काम करायला. तर आज उपवास होता म्हणून सकाळ सकाळी मस्त असं 1 कप चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर ना थोडंसं बरं वाटतं. पण आपला उपवास असला तरी पण घरातल्यांच्यासाठी स्वयंपाक करावाच लागतो. स्वयंपाकाला तर आपल्याला कधी सुट्टीच नसते. तर आज मस्त असं छोलेची भाजी, त्याच्याबरोबर गव्हाच्या पिठाच्या ना पुऱ्या बनवल्या होत्या. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेलेले. आमच्या इथं देवाऱ्यावरती ना मातीचं नागोबा पूजत नाहीत म्हणून म्हटलं चला हे फोटो घेऊया आणि त्याच्याबरोबरच लाह्या वगैरे घ्यायच्या होत्या. तिथेच ना बांगड्या पण छान दिसत होत्या म्हणून घ्यायचं म्हटलं, पण हे माझ्या हाताला काही व्यवस्थित बसल्याच नाही. पण ह्या बांगड्या मी घेतल्या कच्चकड्याच्या म्हणतात ना. त्याच्यानंतर मग फुलं वगैरे घेतली आणि घरी आल्यानंतर माझं शाबू बनवायचं होतं. शेंगदाण भाजून कूट करून घेतलं. त्याच्यानंतर शाबू बनवले, देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग फराळ केला. ते झाल्यानंतर ना त्यांच्या पप्पांनी भाजी आणली होती. आज रविवार आठवडी बाजार असतो. सकाळीच भाज्या घेऊन आलेले होते. ते सगळ्या भाज्या डब्यामध्ये भरून ठेवल्या. फ्रूट्स आणलेले होते ते सगळे टोकरीमध्ये भरून ठेवलं. आणि त्याच्यानंतर ना बायकांची कामं दिवसभर किती पण करा अजिबात काही संपतच नाहीत. त्याच्यानंतर मग गहू नीट केलेलं होतं ते मला दळायला द्यायचं होतं आणि त्याच्याबरोबरच ना डाळ पण नीट केलेली होती. म्हटलं दोन्ही पण दळून आणूया. दळून घेऊन आले आणि त्याच्यानंतर ना मला भूक लागल्यासारखी झालेली म्हणून म्हटलं हे ड्रॅगन फ्रूट एकण्यात चिरून बघूया कसं लागतं. तर अजिबात चव नव्हतं त्याला, थोडीशी पण चव नव्हती. संध्याकाळी वडापाव आणला तर ह्या दोघांनी वडापाव दिला आणि त्याच्यानंतर ना सुजलला कॉफी पाहिजे होती. तर 1 कप कॉफी बनवण्यासाठी ना ही मशीन काढून बसलेली ही पोरं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथं संपते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.